तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आधार कार्डला पॅन कार्ड आपण कशा पद्धतीने लिंक करू शकतो। मित्रांनो, आता हे फ्री तर राहिलेलं नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे। यासाठी आपल्याला 1000 रुपयाची पेनल्टी तर लागणारच आहे आणि याच्यावरून आपल्याला अजून 100 किंवा 200 रुपये द्यायला लागतात जर आपण बाहेरच्या एखाद्या शॉपवरून जर ही प्रोसेस केली तर। परंतु मित्रांनो, आपण ही स्वतःही करू शकतो। यासाठी फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण यामध्ये मी स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे। 2026 मध्ये तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड कसं लिंक करू शकता या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरती आपल्याला जे 1000 रुपयाच्या पेनल्टीचं जे पेमेंट करायचं आहे ते तुम्हाला लक्षपूर्वक बघायचं आहे की कोणत्या चलनमध्ये भरायचं आहे, आणि म्हणून सांगतोय की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मध्ये स्किप करू नका। तर चला मग व्हिडिओला सुरू करूया। तर सर्वात पहिले आपल्याला इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे। याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल। आता इथे तुम्हाला लेफ्ट साईडला जे ऑप्शन्स दिसत आहेत वेगवेगळे, त्याला आपल्याला थोडंसं स्क्रोल करायचं, खाली यायचं आहे आणि इथे आपल्याला लिंक आधार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे, लिंक आधार स्टेटस आणि त्याच्या खालचं जे ऑप्शन आहे लिंक आधार, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायला मिळणार आहे की ही जी डेडलाईन आहे याची कुठपर्यंत होती, त्यानंतर जी 1000 पेनल्टी ती कोणत्या तारखेपासून पुढं सुरू झालेली आहे घेणं। तर आपल्याला पेनल्टी तर भरायचीच आहे। आता ही जी प्रोसेस आपण करतोय ही पेनल्टी भरण्याचीच करतोय। एकदा आपण पेनल्टी भरण्याची प्रोसेस पूर्ण करणार, त्यानंतर आपल्या पॅन कार्डवरती ते भरलेले जे अमाऊंट आहे 1000 रुपये ते दिसायला लागणार। ते दिसायला लागले की मग आपण पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची रिक्वेस्ट करू शकतो। हे दोन पार्टमध्ये होतं, पण मी तुम्हाला एका पार्टमध्येच दाखवणार आहे। एकदा आपण पहिले 1000 रुपयाची पेनल्टी जी आहे ती भरू आणि त्यानंतर लिंकची रिक्वेस्ट करूया। आणि इथे आपल्याला आता वरती पॅन नंबर आणि खाली आधार नंबर टाईप करायचा। या दोन्ही बॉक्समध्ये बरोबर डिटेल्स टाका, नंबर चुकू देऊ नका। त्यानंतर व्हॅलिडेटच्या बटनावरती क्लिक करायचं। आता व्हॅलिडेट केल्यानंतर जर तुमच्याकडे असंच मेसेज येत असेल तर आपल्याला पेनल्टी भरायला लागणार आहे। आणि जर तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड ऑलरेडी लिंक असेल तरी ते ऑलरेडी लिंक आहे असं दाखवून देणार। जर हा मेसेज आलाय तर आपल्याला पेमेंट नक्की करायला लागणार आहे। आता आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कंटिन्यू टू पे थ्रू ई पे टॅक्स। आता इथे आपल्याला पॅन नंबर टाकायचा आहे। पॅन/टॅनचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये पॅन नंबर टाका आणि पुन्हा कन्फर्म करण्यासाठी समोरच्या बॉक्समध्ये टाका। त्यानंतर खाली आपल्याला एक मोबाईल नंबर टाईप करायचा आहे। कोणताही मोबाईल नंबर तुम्ही टाईप करू शकता ज्यावरती OTP येऊ शकतो। कंटिन्यूच्या बटनावरती क्लिक करा, उजव्या साईडला खाली भेटेल। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं। आता इथे या प्रकारचा मेसेज तुम्हाला दिसायला लागेल, यू हॅव सक्सेसफुली व्हेरीफाईड थ्रू मोबाईल OTP। आता ही स्टेप मित्रांनो खूप महत्त्वाची आहे, कारण इथे आपल्याला सिलेक्ट करायचं असतं चलन, कोणत्या चलनमधून आपण पेमेंट करणार आहे। तर इथे तुम्हाला 3 ऑप्शन्स पाहायला मिळते, त्यांना सगळ्यांना सोडा। जे 1 नंबरची विंडो दिसते इन्कम टॅक्सची, त्यामध्येच आपल्याला खाली जो ऑप्शन आहे प्रोसेस त्यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला असेसमेंट इयर सिलेक्ट करायचं आहे। तर मित्रांनो लक्ष द्या, इथे तुम्हाला ते असेसमेंट्स इयर सिलेक्ट करायचं आहे जे एकदम लेटेस्ट दिसतंय। आता इथे सध्या 26-27 हे लेटेस्ट दिसतंय, परंतु होऊ शकतं एप्रिल नंतर 27-28 पण सुरू होईल, तर तुम्हाला इथे 27-28 दिसायला लागेल। तर बघायचं सर्वात वरती कोणतं दिसतंय आणि तेच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आता मित्रांनो, टाईप ऑफ पेमेंट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि हे खूप आपल्याला केअरफुली सिलेक्ट करायचं आहे। आता इथे तुम्हाला भरपूर प्रकारचे टाईप ऑफ पेमेंट दिसतील, पण त्यामधून आपल्याला, आता जसं मी एक चुकीचं सिलेक्ट केलं होतं, चुकून झालं होतं ते, तसंच तुमचंही होऊ शकतं। तर लक्ष द्या, तुम्हाला सगळ्यात खालचं ऑदर रिसिप्ट 500 हेच सिलेक्ट करायचं आहे। आता इथे आपल्याला जे सब टाईप ऑफ पेमेंट आहे त्यामध्ये काहीतरी एक कारण निवडायचं आहे। तर 1 नंबरचंच कारण आपण निवडणार आहोत, फी फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार। म्हणजे आम्ही उशीर झाला आहे म्हणून ही फी भरतोय, आम्ही लेट झालो आहे पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी। तर हे सिलेक्ट करा। त्यानंतर कंटिन्यूचं ऑप्शन ओपन होईल, त्याला कंटिन्यूवरती क्लिक करा। त्यानंतर आपल्याला इथे खाली दाखवली जाईल आपली किती फी आहे। तर बघा इथं ऑर्डरमध्ये दिसते 1000 रुपये, हे आपल्याला सर्व डिटेल्स दाखवतील। आता आपल्याला कंटिन्यू करायचं आहे। तर आता आपल्याला इथे पेमेंट करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी भरपूर आपल्याला ऑप्शन मिळतात। तर यामध्ये बघा नेट बँकिंग आहे, डेबिट कार्ड आहे, पे ॲट बँक काउंटर म्हणजे आपण बँकेमध्ये जाऊनसुद्धा पेमेंट करू शकतो, RTGS NEFT असेल, किंवा पेमेंट गेटवे इन्क्लुडिंग UPI अँड क्रेडिट कार्ड। तर आपल्यासाठी हा ऑप्शन सगळ्यात बेस्ट असणार आहे, सगळ्यात शेवटचा, पेमेंट गेटवे इन्क्लुडिंग UPI अँड क्रेडिट कार्ड। तर या ऑप्शनला मी सिलेक्ट करतोय। आता यापैकी तुम्हाला कोणती एक बँक सिलेक्ट करायची आहे, मी स्टेट बँक करतोय। त्यानंतर कंटिन्यूच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला प्रिव्ह्यू दाखवला जाईल। आता आपल्याला खाली यायचं आहे आणि पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे। इथे एक पॉपअप येईल टर्म अँड कंडिशन्सचा, त्याला स्क्रोल करा, खाली या आणि खाली इथं या बॉक्सवरती क्लिक करा, आय ॲग्री टू द टर्म अँड कंडिशन्स, आणि सबमिट टू बँक या बटनावरती क्लिक करा। आता इथे आपल्याला पेमेंट करण्यासाठी 2-3 ऑप्शन्स दिसत आहेत, नेट बँकिंग असेल किंवा अदर बँक डेबिट कार्ड असतील, क्रेडिट कार्ड असेल किंवा UPI। आपल्यासाठी सोपं आहे UPI। तर जो 3 नंबरचा ऑप्शन दिसतो UPI, त्यावरती आपण क्लिक करणार आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने करा। आता इथे खाली या आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करा।
आता बघा इथे एक QR कोड दिसेल, तो QR कोड आपल्याला गुगल पे असेल, फोनपे असेल त्यांनी स्कॅन करायचा आहे. जे तुमच्याकडं UPI आहे पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी त्याने तुम्ही हा QR कोड स्कॅन करा आणि तुमचं पेमेंट सक्सेसफुल होणार आहे. तर स्कॅन केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे. पेमेंट कन्फर्म झाल्यानंतर एक पॉपअप येईल, युअर ट्रान्झॅक्शन स्टेटस इज सक्सेस. ओके करा त्याला. त्यानंतर थोडा वेळ थांबा. हे ऑटोमॅटिक रिडायरेक्ट करणार तुम्हाला चलन डाउनलोड करण्यासाठी. तर इथे बघा द चलन पेमेंट इज सक्सेसफुल. उजव्या साईडला बघा डाउनलोडचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून आपल्याला आपलं चलन डाउनलोड करून ठेवायचं आहे. आता बघा ही जी प्रोसेस केली आहे, हे आपण पेमेंट केलं आहे, याला कन्फर्म होण्यासाठी 1 ते 2 दिवस, कधी कधी 3 दिवस सुद्धा लागतात. तर आपल्याला 1-2 दिवसाचा गॅप घेऊन पुन्हा या वेबसाईटवरती यायचं आहे आणि पुन्हा याच ठिकाणी यायचं आहे लिंक आधार, आणि इथे येऊन पुन्हा आपल्याला आपला पॅन नंबर आणि आधार नंबर टाकायचा आहे आणि बघायचं आपल्या पॅन कार्डावरती पेमेंट दिसतंय की नाही. आता मी लगेच तुम्हाला दाखवतोय चेक करून, तर आता लगेच दाखवणार नाही. आता पुन्हा ते पेमेंट करण्यासाठी आपल्याला विचारणार. तर जर पुन्हा ती पेमेंट करण्याचीच विंडो दाखवत असेल तर आपल्याला थोडं थांबायचं, आणखी 1-2 दिवस थांबायचं आणि पुन्हा येऊन चेक करायचं. आता मित्रांनो आपण 2-3 दिवस थांबून वापस या वेबसाईटवरती आलोय की बघण्यासाठी की आपलं पेमेंट सक्सेसफुल दाखवतोय की नाही. तर पुन्हा आपल्याला त्याच ऑप्शनवरती यायचं आहे लिंक आधार. आता इथे आपल्याला पॅन नंबर आणि आधार नंबर टाईप करायचा आहे आणि व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता बघा आपल्याला व्हॅलिडेट केल्यानंतर अशी संपूर्ण माहिती पाहायला मिळते, ज्यामध्ये आपलं चलन नंबर असणार आहे, BSR कोड असणार आहे, आपली अमाऊंट दिसणार आहे. आता आपल्याला आधार पॅन लिंकची रिक्वेस्ट करायची आहे, तर आपल्याला इथे कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इथे नेम ॲज पर आधार म्हणजे आधार कार्डवरती जे नाव आहे ते आपल्याला इथे टाईप करायचं आहे. समोर आपल्याला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि खाली जे 2 ऑप्शन्स दिसत आहे त्यामध्ये 2 नंबरचा जो ऑप्शन आहे आय ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्या आधार कार्डवरती फक्त जन्माचं वर्ष दिसत असेल तर मग तुम्हाला वरचा ऑप्शनसुद्धा सिलेक्ट करायचा आहे, आणि जर पूर्ण डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्डवर असेल तर पहिल्या नंबरचा ऑप्शन सोडून द्या आणि दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनवरती टिक करा आणि त्यानंतर लिंक आधार फक्त या बटनावरती क्लिक करा. लिंक आधार या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर बघा व्हॅलिडेट केल्यानंतर या प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल. यामध्ये लिहिलेलं आहे की तुमची रिक्वेस्ट आम्हाला मिळाली आहे आणि व्हॅलिडेशनसाठी आम्ही पाठवलेली आहे. जर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे बघायचं असेल तर 48 घंट्यांनी पुन्हा इथेच येऊन आपण चेक करू शकतो. तर बघा मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस होती. दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.